नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे अहमदपूर येथील MIDCच्या परिसरात नगरपालिकेच्या असलेल्या डम्पिंग स्टेशनवर. अहमदपूर शहरातील कचरा संकलित करून या ठिकाणी साठवला जातो. परंतु मित्रांनो, आपण बघू शकता हा कचरा सर्वत्र पसरलेला आहे. मूळ डम्पिंग स्टेशन जे आहे, थोडं झूम करून दाखवा की त्या शेडच्या कंपाऊंड वॉलच्या मध्ये, म्हणजे जी भिंत आहे तिकडे, त्याच्यामध्ये हा कचरा टाकला पाहिजे. परंतु मधल्या कचऱ्यावर प्रक्रियाच न केल्यामुळे गेल्या कित्येक महिन्यापासून हा कचरा असाच साठून आहे आणि काही दिवसानंतर हा कचरा पेटून दिला जातो आणि त्याचं बिल उचलून खाल्लं जातं. अशी या डम्पिंग स्टेशनची इतिहास आहे, कहाणी आहे. मित्रांनो, मुख्य दुसरा मुद्दा हा आहे की या डम्पिंग स्टेशनला लागूनच हे आपण बघू शकता की हे भटके लोकांचे घर आहे. तिथे काही भटके लोक हे या ठिकाणी आपले पुढं पत्राची शेड, काहीतरी छोटे छोटे घरं करून उभे आहेत आणि नेमकं यांच्या वस्तीला लागून हा कचरा इथं टाकून दिला जातो आणि यामुळं या लोकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने आणि आजूबाजूला असलेल्या जिनिंग मिल, पेट्रोल पंप, जे काही उद्योग आहेत MIDC मध्ये, त्याला आणि एकूण पर्यावरणाला सुद्धा खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. परंतु नगरपालिका प्रशासन याकडे अजिबात लक्ष देण्याला तयार नाही. प्रभारी मुख्य अधिकारी असलेले लंबे साहेब हे रुटीन काम असताना सुद्धा नवीन घनकचऱ्याचं टेंडर त्यांनी अद्याप ओपन केलेले नाही. म्हणजे नागरिकांच्या माठी अनेक गैरसोयी मारण्याचं काम सध्या नगरपालिका प्रशासन करत आहे. या ठिकाणी हा कचरा वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करावी असं शासनाचं सर्व स्पष्ट धोरण आहे. त्यासाठीचं टेंडर दिलेलं आहे. या ठिकाणी कुठलीही प्रक्रिया केली जात नाही आणि हा कचरा सरळ सरळ पेटून दिला जातो आणि पर्यावरणाची खूप मोठी हानी नगरपालिका प्रशासन केली. आपलेच नवीन निवडून आलेले, जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते साहेब आणि त्यांचे जे नवीन कारभारी आहेत त्यांनी थोडं डम्पिंग स्टेशन कडून येऊन बघण्याची गरज आहे. स्वच्छता निरीक्षक बागवान साहेब, आपण कुठे असता, जरा एखादी चक्कर तुम्ही डम्पिंग स्टेशनला मारली पाहिजे. स्वच्छता विभागाचे जे प्रमुख आहेत इंजिनियर कुचेकर साहेब, त्यांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे. एकूणच नगरपालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष असल्यानं डम्पिंग स्टेशनमध्ये हा कचरा साठलेला आहे. गावात जसा कचरा साठलेला आहे तशीच डम्पिंग स्टेशनची सुद्धा अवस्था झालेली आहे आणि या ठिकाणी जे गोरगरीब भटके राहतात त्यांची मोठी कुचंबना, त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे. आपल्याकडं या ठिकाणी या आजी आहेत, इथं का कचरा टाकला जाते तुम्ही विचारत नाही का त्यांना? विचारते बा, आम्हाला नगरपालिकेवर जा म्हणते, तिथं मरा तहसीलवर मरा असं म्हणते, तिथं ऐकत नाही आम्हाला. नाही, पण तुमच्या आरोग्याला या कचऱ्यामुळे धोका निर्माण झालाय. मध्ये कचरा टाकला पाहिजे. मध्ये टाक म्हणलं तर जातच नाही ना, आम्हाला ऐकतच नाही ना लोक. ऐकतच नाही, सांगितलं तर ऐकत नाही. इथंच टाकून जातो. तुम्ही नगरपालिकेमध्ये टाका, तहसील मध्ये मरा असं म्हणते आम्हाला. बघा, म्हणजे इथले जे कर्मचारी आहेत ते म्हणजे कचरा गाड्या घेऊन येणारे, ट्रॅक्टर, छोटे वाहनं घेऊन येणारे, ते या लोकांना म्हणतात की तुम्ही नगरपालिकेत जाऊन सांगा, नाही तर तिकडे तहसील मध्ये मरा. म्हणजे ही भाषा नगरपालिका प्रशासनाची आहे आणि डम्पिंग स्टेशनची अवस्था अशी झालेली आहे. म्हणजे या भटक्या विमुक्ताच्या आरोग्याचं त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही, अशी अवस्था इथं आहे. आपल्याकडं हे ऑटोवाले आहेत आपल्याकडं, ते त्यांनी का बरं मध्ये घेऊन जात नाही गाड्या? तुम्ही रस्ता नाही ना रस्ता नसल्यामुळं आता हा वाहनधारक म्हणतो की बाबा आपल्या मध्ये जात नाही गाडी, त्यामुळे तुम्ही इथं अलीकडे टाकून जाता. पण ह्या गोरगरीब माणसाच्या जीवाला, आरोग्याला धोका निर्माण झाला, त्याचं काय? जेवायला येत नाही, पण नुसतं माझ्या घरी सगळं लागते. आता बघा, आता ह्या सर्व कचऱ्याचे जे काही माशा वगैरे आहेत, ह्या लोकांच्या अन्नधान्यावर आधीच हे लोक उघड्यावर आहेत आणि त्यात तुम्ही त्यांच्या घरापाशी म्हणजे पालापाशी आणून कचरा टाकता, त्यांच्या शेडपाशी आणून टाकता. खरं तर हा कचरा डम्पिंग स्टेशनच्या मध्ये टाकला पाहिजे. त्यांनी जी काही तुमची संरक्षण भिंत आहे त्याच्या मधून टाकला पाहिजे आणि त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. परंतु या कुठल्याही गोष्टी होत नाहीत. असा हा आंधळ डोळते आणि कुत्रपीठ खाते म्हणल्यासारखा नगरपालिकेचा कारभार आहे. जनतेतून निवडून आलेले भट्टे साहेब
त्यांचे प्रभारी मुख्याधिकारी लांबे साहेब आणि सर्व नगरसेवक यांना आम्ही DDM न्यूज चॅनलच्या वतीनं विनंती करत आहोत की साहेब जरा या डम्पिंग स्टेशनकडे बघा, या ठिकाणी खरंच प्रक्रिया तुम्ही करणार आहात की नाही, का हा कचरा जाळून पुन्हा पर्यावरणाचा ऱ्हास करणार आहात, हा सवाल आम्ही DDM न्यूज चॅनलच्या वतीनं आपणाला करत आहोत. याची दखल घ्यावी अशी अपेक्षा आम्ही DDM न्यूज चॅनलच्या वतीनं व्यक्त करत आहोत. हा एपिसोड आपल्याला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. भटक्या विमुक्त लोकांच्या जीवाशी हा खेळ आहे आणि पर्यावरणाशी सुद्धा हा खेळ आहे. का तर आपल्या सर्व पोळीवर तूप द्यावं असा हा सर्व घनकचरावाल्यांचा हा सर्व खेळ आहे. हा खेळ नागरिकांच्या माहितीसाठी आम्ही या भागातून देत आहोत. धन्यवाद.